3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आखातातील युद्धाचा धाराशिवमधील व्यापाराला फटका. कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर. सणांमध्ये फटाके महागण्याची शक्यता. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धानं आता एक धोकादायक वळण घेतलं. इराणनं अमेरिकेला एक मोठा अल्टिमेटम दिलाय. मध्य पूर्वेतील अमेरिकन विद्यापीठांवर हल्ला करणार आहेत असं इराणनं म्हटलंय. अमेरिकन सरकारला या प्रदेशातील त्यांच्या विद्यापीठांना प्रतिहल्ल्यापासून संरक्षण हवं असल्याचं एक निवेदन जारी केलं आहे. राज्यात अन्नधान्याचा साठा भरपूर, लॉकडाऊन लागणार नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण. खरातच्या कोडवर्डचं गौड बंगाल. 2,500हून अधिक संपर्क क्रमांक खरातनं चक्क कोडवर्डमध्ये सेव्ह केल्याचं उघड. अनेक बड्या लोकांची नावं असण्याची शक्यता. अशोक खरातच्या नाशिकमधील ओकस प्रॉपर्टीमधून महत्वाची कागदपत्र एसआयटी कडून जप्त. काही नवीन प्रकरणं समोर येण्याची शक्यता. 1.5 तास कार्यालयाची कसून झाडाझडती. विकृत अशोक खरातचं ऑफिस पुन्हा सील. ओकस प्रॉपर्टीमधून महत्वाचे पुरावे हस्तगत. काही नवीन प्रकरणं समोर येण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावात 9 लाखांचा बेकायदा कीटकनाशकांचा साठा जप्त. हिम्मतनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. अशोक खरातच्या पुस्तकात देखील उदो आसामी नामकरण आत्मचरित्र वादाच्या भोवऱ्यात. बोंधू खरातचा सिद्ध पुरुष असा उल्लेख. भाजप काँग्रेसच्या वळचणीला गेला तर आरएसएस 10 भाजप उभी करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षेंचा इशारा. नितेश राणेंच्या हिंदू राष्ट्र विधानाचा इद्रिस नायकवाडींकडून समाचार. राणे 2 धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप. मुंबई महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य. सायन रुग्णालय इमारतीच्या कार्यक्रमावरून वाद. नाराजीवर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू. मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. माडाच्या घरांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. नाशिकच्या दिंडोरी वनपरिक्षेत्रात बिबट्याचे 3 बछडे आढळले. 3 पैकी 1 बछडा पांढऱ्या रंगाचा. महाराष्ट्रात पांढऱ्या बिबट्याची पहिली नोंद. सातारा पोलीस अधीक्षक चौकशीपर्यंत सक्तीच्या रजेवर. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. जिल्हा परिषद निवडणुकीतील लाडा प्रकरण. तुषार दोषींना भोवलं. लातूरच्या आशिव गावात 900 घरांना पाईप गॅस. गॅस टंचाईतही आशिवचे ग्रामस्थ निर्धास्त. आखाती युद्धाचा शेती क्षेत्राला चांगलाच फटका. डिझेलच्या तुटवड्याअभावी शेतीमालांच्या मळणीच्या दरात वाढ. हार्वेस्टर चालकांची डिझेलसाठी धावाधाव. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी भर पावसात विद्यार्थी संघटना आक्रमक. पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपलं. अनेक भागात गारपीट. फळबागांचं रब्बी पिकांचं मोठं नुकसान. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा. पुण्यातील बाणेर भागात गारपीट. मावळ, जुन्नर, कोल्हापुरातही हजेरी. पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता. लातूरच्या औस्यातील आशिव गाव ठरलं गेम चेंजर. 900 घरांना पाईपलाईनद्वारे 24 तास गॅस पुरवठा. दिल्लीहून शिर्डीला येणारं विमान भरकटलं. खराब हवामानामुळे लँडिंग परवानगी नाकारल्यानं प्रवासी भयभीत. अखेर सुरतमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग.